पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर व नांदेड जिल्ह्यात धाडी। लातूर जिल्ह्यात मटका अड्ड्यांवर छापे, तर नांदेडमध्ये वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई। 1,42,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर जिल्ह्यात पोलीस पथकाची रवानगी केली होती। सदर पथकाने दिनांक 9 जून 2026 रोजी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे गांधी चौकातील मटका बुकीवर कारवाई करत 28,440 रुपयांची रोकड व 40,000 रुपयांचे 04 मोबाईल जप्त केले असून नमूद प्रकरणात एकूण 7 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध रेणापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा 271/2026 कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। उपरोक्त कारवाईसोबतच विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीत नवीन रेणापूर नाका येथील योगेश बनसोडे यांचे शेडमध्ये कल्याण मटका चालू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करत 37,680 रुपयांची रोकड व 72,000 रुपयांचे 03 मोबाईल जप्त केले असून नमूद प्रकरणात एकूण 8 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध विवेकानंद पोलीस ठाणे येथे गुन्हा 429/2026 कलम 4-5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। या दरम्यान सदर पथकाने लोहा पोलीस ठाणे हद्दीत नांदेड अहमदपूर रोडवर वाळूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या 3 हायवांविरुद्ध तर पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीत एका हायवाविरुद्ध कारवाई करत 8 आरोपींविरुद्ध लोहा व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 303, 2, 3, 5 भा. न्या. सम. सह कलम 48, 7, 48, 8 महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये गुन्हे नोंदविले असून त्यांच्याकडून 4 हायवा व 20 ब्रास वाळू असा एकूण 1,41,00,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उपरोक्त 4ही कारवायांत पोलीस पथकाने एकूण 1,42,78,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 23 आरोपितांविरुद्ध वरीलप्रमाणे 4 गुन्हे नोंद केले आहेत। सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेका प्रदीप खानसोळे, पोहेका संजीव जिंकलवाड, पोको गणेश धुमाळ व पोको कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला। पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे। खबर हेल्पलाईनवरून माहिती द्या। अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी या दृष्टिकोनातून पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 9150100100 हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाईन सुरू केली असून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे पाठवावी असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे। पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय नांदेड परिक्षेत्र नांदेड।